आगमोडी वळण व त्यावर अरुंद होत गेलेली पाऊलवाट. त्या छोट्याशा हट्टी पण अवघड पाऊलवाटेने मनास अंतर्मुग्ध केले. अवघड याच्यासाठी की तिच्यावरचे ते उंचवटे, खास खळगी, रान फुले माझे मन मोहून टाकत होती. त्या रान सुगंधाने माझ्या मनावर मोहिनी घातली. जसे एखादे लहान मूल त्याच्या खट्टाळ हालचालीने आपणास मंत्रमुग्ध करते, अगदी तसेच माझी पावले झपाझप पडत होती. वर आकाशात तळपणारा सूर्य त्याच्या त्या तप्त सूर्यकिरणांनी मला भिजवून टाकत होता. इतक्यात मला पक्ष्यांची किलबिल ऐकू आली. रस्त्याच्या आतल्या बाजूस एक डेरेदार वटवृक्ष उभा होता. त्याच्या सावलीने पूर्ण रस्ता झाकून गेला होता. सूर्यसुद्धा त्याला पाहून अगदी ढगात लपला. त्या वृक्षाच्या कठड्यावर एक वृद्ध स्त्री बसली होती. तिने परिधान केलेले हिरवे वस्त्र, सुपारी एवढा आंबाडा व त्यावर माळलेला मोगऱ्याचा गजरा. मग ती उठली. तिने आत जाऊन मला वडाच्या पानांमधून करवंद आणि पाणी प्यायला आणून दिले. माझ्या पायाला लागले होते. आजीने मग तिच्या घरात जाऊन लगेच वडाची पानं उकळून थंड करून त्यांचा लेप आणून माझ्या पायावर लावला. तिच्या त्या थंडाव्याने मायेने माझे मन भरून आले. यज्ञीय वृक्ष असून भारताचा राष्ट्रवृक्ष आहे, जो अमर आहे. हिंदू धर्मात त्याला आयुर्वेदामध्ये फार मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की त्याच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू महेश यांचे कायम वास्तव्य असते. आजही काही माणसे रस्त्याच्या तो आडवाटेमध्ये येतो म्हणून त्यास तोडून टाकायला निघतात. हे चुकीचे आहे. सर्वाधिक प्राणवायू व पक्ष्यांना सावली देणारा हा वटवृक्ष अमर आहे. म्हणतात की वटवृक्षाच्या झाडाखाली कायम ब्रह्मा विष्णू महेश यांचे वास्तव्य असते. म्हणून हिंदू धर्मातील बायका वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात. या वृक्षाने माझे लक्ष वेधून घेतले. एखाद्या तपस्वीप्रमाणे त्यांनी त्याचे छत्र माझ्या डोक्यावर बांधले होते. त्याच्या पानांमधून वाहणारे थंड वाऱ्याने माझे मन आनंदी झाले. असे म्हणतात की वटवृक्षाची परिक्रमा केल्याने आयुष्यातील चढउतार कमी होतात. मग काय, त्या वटवृक्षाची प्रद्योग्नाची परिक्रमा करून मी त्यास नमन केले. वटवृक्षाय नमः.